आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. परंतु तुझ्याशी बोलून माझा समय मला व्यर्थ घालवण्याची इच्छा नाहीये. तुला मारून मी तुझ्या समवेतची माझी लढाई समाप्त करू इच्छितो. मरण्यास सिद्ध हो. थांब थांब दानवा थांब. उगाच व्यर्थ बडबड करू नकोस. आता तू जेही म्हणालास ते सर्व असत्य आहे. तुझ्यात मायावी शक्तीच नाही आहे. काय म्हणालास? असत्यवादी? मी कधीही असत्य बोलत नाही. ओ असं आहे तर तू माझ्याहून आकाराने 100 पटीने सूक्ष्म होऊ शकतोस म्हणालास ना. मग मला सूक्ष्म होऊन दाखव. काय म्हणालास? अजूनही तुला शंका आहे? असे आहे तर पहा. पाहिलास? कुठे कुठे आहेस तू? मला दृष्टीच पडत नाहीस. जराजर मला घाबरून लपला आहेस का? तुला का मी घाबरेन? हा नीट पहा मरकटा, तुझ्या समोरच आहे मी. अरे माझ्या समोर कुठे? मला तू दिसतच नाहीयेस. भयाने वाचण्याचा प्रयत्न करतो आहेस. ए, मला कसले भय? हा असं असेल तर ये माझ्या हस्तावर येऊन उभं राहून दाखव बघू. हे त्यात काय एवढं मोठं आहे? हे बघ. आता मी दृष्टीस पडत आहे ना. हो आता तू दृष्टीस पडत आहेस. ह्या आकारात तू खूपच छान दिसतो आहेस. परंतु काय करणार? यापुढे तू कोणास काय काही पाहू शकणार नाहीस. नारायण नारायण. ए मरकटा, काय करतोयस? हा. मला श्वास घेता येत नाहीये. नाही, याचा परिणाम चांगला होणार नाही. सोड मला, सोड. हो सोडतो तुला, निश्चित सोडतो. जिथे सोडायचं आहे तिथे सोडतो तुला. हे प्रभू, आपल्या मार्गदर्शनाने माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने आज रुद्रांश सूर्याला क्षितिजावरील फळ समजून त्याला खाण्याकरिता समीप चालला आहे. हो शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन वज्र ध्वजवनु हिरिदंडवने यज्ञोपवीतव धरिसी नवने सुगमानुग्रह तुभजे ते जय हनुमान. सुगमानुग्रह तुभजे ते जय हनुमान. अंजनापुत्राने अद्यापपर्यंत 3 ग्रहांना राक्षसांच्या तावडीतून मुक्त केले आहे. या लीलेत सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली. माझ्याकरिता हा गौरव आहे प्रभू.
पुढे तू वानर रूपात जन्म घेशील. तू विश्वविख्यात आणि महाबलशाली पुत्राची माता होशील. अंजना पुत्र, तू अतिशय महाबली आहेस, यात काहीही संदेह नाही. मी दिलेला शापच आज माझ्या या दशेस कारणीभूत आहे. ही विधात्याची अद्भुत लीला आहे. हे शंकरा, या सृष्टीमध्ये कोणकोणती रहस्ये दडली आहेत ह्यापासून मी अज्ञानी आहे. यामुळे होणाऱ्या चुकांमुळे आपल्या न्यायपूर्ण अगाध लीलेस कसा काय ओळखू शकणार मी पामर. आपल्यामुळेच आज माझे रक्षण झाले महादेवा. हो महादेव, आपण त्या शिवाचे भक्त आहात. पुत्रा, महादेव, देवादिदेव सर्वच त्यांचे भक्त आहेत. हो, आपण कोण आहात? मी बृहस्पती, सृष्टीकर्त्याच्या मुखातून उत्पन्न झालो. ब्रह्मऋषी अंगिरसाचा पुत्र. मग आपण इथे काय करताय? बालका, मी एकदा एका हेतूपूर्तीकरिता ब्रह्मांच्या तपश्चर्येमध्ये लीन झालो होतो. तेव्हा मी केलेल्या कठोर तपस्येमुळे मला ब्रह्मदेवाने तपस्येचे फळ म्हणून मला उच्च स्थान प्रदान केले होते. माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी नवग्रह मंडळातील अति महत्वाच्या गुरुग्रहाचे अधिपत्य मला सोपवले. इतकेच नाही, माझ्या बुद्धीस योग्य स्थान देण्याकरता मला देवतांच्या गुरुचं स्थान दिलं आहे. मला बृहस्पती हे नाव दिले. नवग्रहात अत्यंत विशाल, महत्वपूर्ण, शक्तिशाली ग्रहाचा अधिपती मी आहे. जगतातील सर्व जीवराशींवर मी उत्तम प्रभाव टाकतो. मानवाच्या कुंडलीतील माझे स्थान धनप्रभाव पाडते, ऋणप्रभाव नाहीसा करते. माझी दृष्टी ज्याच्यावर पडते तो सदैव सुखाचा अनुभव घेतो. मानवावरील आलेले कोणतेही अरिष्टय किंवा दुराचार मी नष्ट करून सदाचाराची भावना त्याच्या मनात निर्माण करतो. त्याच्या अस्थिर जीवनामध्ये स्थैर्य निर्माण करतो. स्वामी, आपण तर सगळ्यांचे महागुरु आहात. आता मला जाण्याची आज्ञा द्यावी. मी खूप भुकेलेला आहे. तिकडे महालात माझी माता माझी प्रतीक्षा करत असेल. आधी उदरभरण करावयाचे आहे, मग परतायचे आहे. जा बालका, जा. तुझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचून तृप्त होऊन परत जा. नाही नाही, हे त्या सर्व क्षुद्र वानर शिशूस कसे काय संभव आहे? जरा जरास मारून त्या बृहस्पतीला मुक्त केले. हे असे सुरू राहिले तर सर्व ग्रहांना राक्षसांच्या बंधनातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही तो. हे पुत्र दशाननाच्या तांत्रिक अनिष्ठानावरही विपरीत परिणाम करेल. आता मला संयम सोडता कामा नये. संयम बाळगायला हवा.
दशाननाचे अनुष्ठान भंग होऊ द्यायचे नाही. ह्याकरिता मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. हे देवी निकुंबला, मी नित्य नियमाने तुझी पूजा अर्चना ध्यान करते माते. त्या बदल्यात तू मला काय देत आहेस माते, काय देत आहेस? पराभव, केवळ पराभव. एक नाही, दोन नाही, पराभवाची माळा आहे ही. माझा पराभव तुझाही पराभव आहे. स्मरण ठेव निकुंबला देवी. भक्ताने जर त्याच्या देवतास काही मागितले तर त्यास निश्चितच वर मिळतो. त्याच्या देवताच्या कृपेने यश त्याचा परिचय बनते. या भक्ताच्या भक्तीने तू प्रसन्न नाहीयेस देवी? माझ्या ध्यान धारणेत काही त्रुटी आहे का? नाही ना? नाही ना? मग मला असं अयशस्वी ठरवते आहेस? मला विजयी व्हायचे आहे. तुझी शक्ती मला प्रदान कर. तुझ्या भक्ताचे तू ऐकतेस याची प्रचिती दे. अन्यथा मी स्वतः तुझ्या समक्ष दंड देईन. कुंबला देवी, तू जर मला मार्गदर्शन केले नाहीस तर मी स्वतःच तुला समर्पित करेन. हे अंधकार खूप अनंत अंधारात आपल्या सामावलेले आहे. हे त्या बालकाकडे पाठवशील तर हे अंधकार खूप त्या बालकास गिळंकृत करेल. जर गिळंकृत केले नाही तरी त्या अंधकार जगातून बालक कधीही बाहेर येऊ शकणार नाही. या अंधाऱ्या कुपातून आजवर कुणीही बाहेर पडू शकलेले नाही. धन्य आहेस देवी, धन्य आहेस माते. या पुढील कार्य तू माझ्यावर सोपव. हे आत्ताच त्या मरकटाकडे पाठवते. गिळंकृत करू दे त्या दुष्ट बालकास, गिळंकृत करू दे. आज यास मोठे रुचकर भोजन मिळेल. सुगम अनुग्रह तुम्हारे देते जय हनुमान.
स्वामी, आपला पुत्र परत येईपर्यंत मी इथेच बसून अखंड होम करण्याचा संकल्प केला आहे. आपणास विनंती आहे, कृपा करून याकरिता योग्य ती व्यवस्था करावी. अंजना, तुला व्यथित होण्याची आवश्यकता नाही. आपला पुत्र सुरक्षित परत येईल अंजना. त्याच्याकरिता तू सर्व व्रत होम हवन करण्याचा संकल्प केला आहेस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्या या व्रत वैकल्यात होम हवनात कोणतीही कमतरता राहू नये. सर्व व्यवस्था मी स्वतः करेन. फक्त देवी मातेची आपल्यावर कृपा होवो. देवी चक्रेश्वरी, माझा पुत्र जिथे कुठे असेल, तुझी कृपा दृष्टी त्याच्यावर सदैव राहो. सर्व नक्षत्रे अकस्मात कुठे नाहीशी झाली. काही का दृष्टीस पडत नाही. हा कसला घोर अंधकार. रुद्रांश संकटात सापडला आहे. आता काय होईल स्वामी? शक्तीपेक्षा अधिक युक्तीने आता अंजना पुत्रास पुढे जावे लागेल. हा अंधकार निकुंबला देवीचा कैकशीश दिलेला प्रसाद आहे. त्याच्या समक्ष रुद्रांशाच्या शक्ती आणि युक्ती सुद्धा निष्प्रभ ठरणार आहे. या अंधाऱ्या गुहेचे प्रवेशद्वार तर आहे, बाहेर पडण्याचा मार्ग मात्र नाही. अंजना पुत्र आता बाहेर कसा काय येणार? काय तो कायमचा त्या अंधकारात हरवून जाईल? विधिलिखित असे असू शकत नाही. जर असे घडले तर त्याचे कारण मी ठरेन प्रभू. असे होता कामा नये. नारायण नारायण. महादेवा, ही आपली काय लीला आहे? मी कुठे आहे? हे काय? काहीतरी भिंतीप्रमाणे आहे. बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही. काय करावयास हवे? ते क्षितिजावरील फळी दृष्टीस पडत नाही. आता त्याला कसे शोधणार?
भूक तर वाढतच चालली आहे. तिकडे माता पिताश्री माझी प्रतीक्षा करत असतील. शीघ्र फळ खाऊन परतावयास हवे, परंतु इथे फळच नाही. मी आता काय करू? काहीच दृष्टीस पडत नाही. कुठे जाऊ आता? आह! इथे जर प्रवेशद्वार आहे तर बाहेरचा मार्गही निश्चित असेल. मला केवळ ते शोधून काढायचं आहे. संकट समयी सदैव महादेव आणि जगतमातेचे स्मरण कर बालका. महादेव, सदाशिवा, मला मार्ग दाखवा शिवशंभो.